अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश कत्तलीच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 5 बैलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंश कत्तल रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. 3 एप्रिलला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी वस्ती भागातील मोहम्मदिया प्लॉट परिसरात एका गोठ्यावर छापा टाकला. या छाप्यात कत्तलीसाठी अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवलेले 5 बैल आढळून आले, ज्यांची अंदाजे किंमत 2,45,000 रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुशीर अहमद जमीर अहमद याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. सुटका करण्यात आलेल्या बैलांना सुरक्षिततेसाठी श्री पुंडलिक महाराज गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.